मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, अन्यायाची दुश्मन गौरी, दुखितांचे जीवन गौरी, संकटास जाऊन भिडते स्त्री हक्कासाठी लढते, ममतेची मूर्ती गौरी, श्रद्धा धनप्रीती गौरी, आंधळ्याची होऊन काठी, दुष्टांना दावी काठी, लाचारीवर खरी मात ही दिन दुबळ्या देई साथ ही, समाज सेवक गौरी, समाज सेवक गौरी, वचनबद्ध गौरी. कुस्त्या कसल्या खेळतोय रावसाहेब? अरे जीवन मरणाची कुस्ती सुरू आहे माझी आणि मला माहिती मी जिंकणार. कोणतेही पुरावे मिळणार नाहीत आणि स्वराला विषारी साप चावला तेव्हा पोलीस काय त्या विषारी सापाला जाब विचारायला जाणार आहेत का? आणि एक लक्षात घे की आपण स्वराचा खून करवला, आपण खून केलेला नाही. मी आता फक्त अभ्यास करणार, गौरीताई बरोबर काम करणार. आई, एकदा मला हृदयाशी घे, एकदा. आई, गौरी, मुलांना त्यांच्या आई वडिलांबद्दल आदर वाटतो, ही भावना खरंच सुखावणारी असते. पण तुझ्यासारख्या कर्तृत्ववान मुलीची आई म्हणून घेण्यात मला मला खूप धन्यता वाटते बाळा. आणि अभिमानाने माझा ऊर भरून येतो तुला आपली मुलगी मानताना. धन्यता वाटते, कृतार्थतेची भावना मनात येते. आई, आई तुझा अंश आहे मी, आणि वंश उच्चकुलीन रावसाहेबांचा. कोण म्हणतं की फक्त मुलगाच वंश चालवतो? ज्या आई वडिलांच्या पोटी तुझ्यासारखी कर्तृत्ववान मुलगी असेल ना, ते आई वडील अभिमानाने सांगतील की आमचा वंश आमची मुलगीच चालवणार. आई, मी तुला स्पर्श करू का ग? स्पर्श? तुझ्या रोमा रोमात नसा नसात आहे ग मी. अंशच आहेस तू माझा. तुझा स्पर्श तोच माझा.
प्रतिबिंब म्हणजेच प्रतिरूपता. तू आणि मी. आई मी दिपले ग. कुणाची बाळ माझी. तू गर्भात असताना मी नेहमी हाच विचार करायची, माझी मुलगी अशीच असेल, तेजस्वी, स्वाभिमानी, संस्कारी, पण तरी हळवी. आई मी माझ्या परीनं चाचपडते ग. हेच काढते, पडते, पण सावरते. आपल्या माणसांचा आधार बनण्याचा प्रयत्न करते. तू तू अगदी योग्य करतेस बाळा. अगं स्वतःसाठी सगळेच जगतात, दुसऱ्या माणसांसाठी जगावं. आणि सुवासिक फुलाच्या झाडाला अनेक फुलं येतात, ती सगळी सुवासिकच असतात. तुला माहितीये, झाडाचं अस्तित्व असतं ते मुळांवर. मुळं मजबूत असायला हवीत, आणि तुझी मजबूत आहेत. अगं रावसाहेबांसारख्या राजबिंड्या, तत्वनिष्ठ, संस्कारी आणि भावनाशील माणसाची मुलगी आहेस तू. आई तू पण तर आहेस. पण मी आणि रावसाहेब वेगळे आहोत का? अगं त्यांना दुःख झालं तर माझ्या डोळ्यातून अश्रू येतात. आई तू खूप गोड आहेस. म्हणूनच तुझी आई आहे. आई आई आज मी धन्य झाले. माझ्याच मनातलं बोललीस ग. आई आई एकदा मला जवळ घे ना. ये. अगं सावित्री, कुठे रागिणी? तू आपलं काहीतरीच बोलतेस. आजकाल ना तुला जिकडे तिकडे रागिणी दिसते. नाही अहो. आणि रागिणी कशाला सकाळी सकाळी गावात येईल? अहो मी पाहिलंय त्यांना, त्या विहिरीच्या मागून तिकडे गेल्यात धाकट्या मालकीणबाई. मी चक्क पाहिलंय अहो त्यांना, भास नव्हता तो. खरं तर रागिणीने ना ताबडतोब रावसाहेबांच्या पाठोपाठ यायला हवं होतं. हो, इथे आल्या म्हणजे परत खडाजंगी आणि रामायण. स्वराच्या मृत्यूमुळे आधीच खचलेत रावसाहेब, आणि त्यात तेजू आणि विक्रम पण इथे आलेत. येणारच ग. गौरी किती प्रेमाने करते त्यांचं. शिवाय रावसाहेबांना खूप माया आहे मुलांची. म्हणजे बापाला लळा असणारच हो मुलांचा, आणि मुलंही खूप प्रेम करतात. फक्त धाकट्या मालकीणबाईंचीच कमतरता आहे. अगं ती कसली येते? अतिशय धूर्त आणि कावेबाज बाई आहे ती. मोडेन पण वाकणार नाही अशातली आहे. तिला फक्त पैसा हवाय, अधिकार हवे, आणि मिरवायला मोठेपणा हवाय. आधी मलाही असंच वाटायचं, पण हल्ली मला असं वाटायला लागले की दिसतात तितक्या गर्विष्ठ नाहीयेत मालकीणबाई. अहो शेवटी स्त्रीच आहेत ना त्या, मुलांसाठी विरघळणारच त्या. म्हणून म्हणते, मी पाहिलंय त्यांना. आल्यात मालकीणबाई.
आल्यात त्या. मी म्हंटल होतं ना, मी पाहिलंय यांना, धाकट्या म्हणजे मालकीणबाईंना. अगं धाकटी म्हणालीस तरी चालेल, आहेच मी धाकटी. त्यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाहीये ग सावित्री. म्हणजे मी ते चुकून, तुम्ही रागवू नका हा. पण आता जर का धाकटी म्हणाली नाहीस ना तर रागावीन मी. राधा सांग ना सावित्रीला मला धाकटी म्हणायला. आणि मालकीण वगैरे कशाला ग, विहिणी होत ना आपण. काय असं काय करताय तुम्ही दोघी? भैरवराव आमचे जावई होणार आहेत ना. आणि तसंही सावित्री, आमची काय बाई मुलीचीच बाजू, हो की नाही राधा? हो, मुलगी म्हणजे? अगं मुलगी म्हणजे माझी गौरी. काय असं काय करताय तुम्ही दोघी? समूहगीत म्हणल्यासारखे एकत्र काय बोलताय? आता माझी मुलगी देणार आहे ना मी सावित्री. आणि तसंही सावित्री, विहीणबाईचा मान मोठा असतो, हो की नाही ग राधा? रागिणी, मी खरं बोलतेय राधा. माझी ना शोकांतिकाच होणार. मी रडले काय, हसले काय, गोड बोलले काय, सगळ्यांना असंच वाटत राहणार की यामध्ये माझा काहीतरी डाव आहे. तशीच वागत आलीये मी आजपर्यंत. लोकांच्या वागण्यात कशाला ग चुका काढू मी चुकतच आलीये ना आतापर्यंत. मी किती हातपाय जोडून माफी मागितली ना तरी कुणाचाही माझ्यावर विश्वास बसणार नाही की मी खरं बोलते. तसं नाहीये मालकीणबाई. रागिणी, शेवटी माणूस ना परिस्थितीनुसार वागतो. मुळात वाईट नसतोच माणूस. खरंय धाकट्या मालकीनबाई, जगाने विश्वास नाही ठेवला तरी चालेल, पण आम्ही मात्र विश्वास नक्की ठेवू. हे तुम्ही बोलताय रामनारायण? हो, क्षणोक्षणी मी तुमचा पाण उतारा केलाय. मालकीनबाई, ते सगळं तात्पुरतं होतं, याची कल्पना होती आम्हाला. पण रामनारायण, रावसाहेबांचा विश्वास बसेल याच्यावर? का नाही बसणार? कसा बसेल विश्वास सावित्री? मी तशीच वागलीये ग. माझ्यावर रागवून संतापून रावसाहेब इथे निघून आले. आता कुठल्या तोंडाने त्यांच्या समोर जाऊ, सांग ना? शांत हो रागिणी. कशी शांत हो राधा? माझ्या मुलांच्या चुका मी सतत पोटात घालत आली. सतत चुकलीये ग मी. माझी मुलं मला दुरावली, माझा नवरा मला सोडून इथे निघून आला. मी वाईट असेल, नाही, मी आहेच वाईट, पण म्हणून मी माझ्या नवऱ्याचं मरण नाही ग चिंतणार राधा. माझं कुंकू मला बळकट हवंय राधा. पांढऱ्या कपाळाने जगणं कुठल्या स्त्रीला आवडेल रामनारायण, सांगा ना? धाकट्या मालकीनबाई, शांत व्हा, शांत व्हा. मान्य आहे, खूप काही घडून गेलंय, कटू आठवणी या मनात राहतातच, पण पश्चातापाच्या अश्रूने त्या कायमच्या धुतल्या पण जातात हो. शिवाय पवित्र अग्नीच्या साक्षीने ज्या नात्यांच्या गाठी मारल्या जातात ना, त्या इतक्या कमकुवत नसतात. रागिणी, हा संसार कालही तुझाच होता आणि आजही तुझाच आहे. आम्ही फक्त राखणदार, तूच खरी मालकीण आहेस आणि यापुढेही राहणार आहेस,
दादा मला पैसा नको, तो अधिकार नको, काही नकोय ग मला. मला फक्त माझा संसार हवाय, माझी मुलं, माझा नवरा हवाय मला. रागिणी, काळजी नको करूस. आज जा, रावसाहेब येतात. त्या मालकीनबाई, रावसाहेब दिलदार आहे तो. जुन्या आठवणी, वैर भावनाची जळमट मनात ठेवत नाही. जा आपण. चल रागिणी. वचनबद्ध गौरी सावकाश सावकाश. हे बघ, गप्प राहायचं. किती त्रास होतोय तुम्हाला? याच्यापुढे हा त्रास वाढणारच आहे. काही वाढणार नाहीये, अजिबात वाढणार नाही. आता एकदम शहाण्यासारखं वागायचं. म्हणजे मी करतोय तो वेडेपणा? हा, अहो म्हणजे आता पुरे मी आता. मी काय म्हणते, हे बघा, आपल्याला कामं खूप आहेत, जबाबदाऱ्या खूप आहेत आणि वेळ कमी आहे, हो ना? त्यामुळे आता उगाच ताण वाढवायचा नाही. तू तर मलाच काय रागवतेस? त्या रागिणीच्या वागण्यातला राहू दे, तिचं राहू दे. ती बघा आली, बघा समोर येते ती. तूच बघ, मी नाही बघणार. असं काय करताय? मी तिला दिसतीये का? तुम्ही तिला दिसताय. ती बघा आली आली, बघा तिकडे. माफी मागू का? पण मी माफी मागितली तरी माफ करतील का मला? तिनं डोळ्यात अश्रू आणले तरी मला भीतीच वाटते. ती कधी आणि कोणाला रडविल भरोसा नाही. काहीतरीच काय, तशी गोड आहे. ती गोड आहे. जवळ सुद्धा बोलवत नाहीये. मला तर भीतीच वाटते जवळ जाण्याची. उगाच आरडाओरडा झाला तर तमाशा व्हायचा. पण होऊ दे, ही वेळ गेली ना तर माझे परतीचे सगळेच मार्ग बंद होत. काय व्हायचंय ना ते होऊ दे. मी चुकले, क्षमा करा मला. मी पुन्हा नाही अशी वागणार रावसाहेब. खूप वाईट वागले मी सगळ्यांची. मी कुणालाही दोष देत नाहीये, कारण दोष माझाच आहे रावसाहेब. पण मी वचन देते तुम्हाला, मी नाही अशी वागणार पुन्हा. माफ करा मला. तुम्ही सगळेजण जर का मला सोडून गेलात तर मी नाही जगू शकणार रावसाहेब. ऐकताय ना तुम्ही? रावसाहेब, ओ रावसाहेब, ती माफी मागतीये ना तुमची. मग आता उगाच तुम्ही ताट बसू नका. मोठ्या मनाने सरळ माफ करून टाका तिला. ही रागिणी पण ना वेडीच आहे. सरळ येऊन नवऱ्याच्या मिठीत जायचं आणि रडायचं की नवरा विरघळतो. एवढी साधी गोष्ट कशी कळत नाही हिला? अशी दूर बसली त्यांच्यापासून. आता रागाने काय बघताय? अहो तिला हे कळत नाही, तुम्हालाही समजत नाही का? जरा तिला जवळ घ्या. तुमच्या 2 मुलांची आई आहे ती, आणि आता शरणही आली. मला क्षमा नाही करणार तुम्ही?
मी आपल्या तिन्ही मुलांची शपथ घेऊन सांगते, मी नाही वागणार अशी पुन्हा. गौरीला कधीही अंतर देणार नाही. तुम्ही म्हणाल ना तशीच वागेन मी. गौरी, विकी, मी दोघं सांगा ना बाबांना. इतकी दुष्ट नाही हो मी रावसाहेब. तुम्ही सगळेजण जर का मला सोडून गेलात तर मी नाही जगू शकणार. बाबा प्लीज. रागिणी, सगळं झालं गेलं तर विसरून जाऊया आपण. वचनबद्ध गौरी. मी खरंच चांगली वागेन रावसाहेब. हे बघ मी त्रास होतोय का? माझं चुकलं. मी लगेच यायला पाहिजे होतं इथे. या त्रासाचं काय आता? फार काळ नाही हा त्रास भोगावा लागणार मला. बाबा बाबा उगाच काहीतरी बोलू नका. असंच बोलतात डॅड. आता तर मजा येणार, सगळी फॅमिली एकत्र आहे. काय झालं? अशी धाप का लागते तुम्हाला? श्वास का लागतोय? काय झालं? खूप धावलो आयुष्यभर, खूप धावलो आयुष्यभर. मन जरी किती तरुण असलं ना तरी सुद्धा शरीराला मर्यादा असतात. थकलो आता नाही धावपळ सोसवत मला. डॅड, आता तुम्ही धावायचं नाही. आता आम्ही धावपळ करणार. तुम्ही फक्त आरामात बसून आहे ना आम्हाला गाईड करायचं. गावातील वाडा व इतर स्थावर मालमत्ता, सोनं दागिनं, बँकेतील फिक्स डिपॉझिट आणि माझ्या नावाने असलेली सर्व मालमत्ता मी गौरी रावसाहेब सरदेशमुख हिच्या नावे करीत आहे.